अप्रतिम अशी पकड या ठिकाणी होताना जेच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ आहे मीरा भाईंदर महानगरपालिका. दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत चतुरस्थ अशा खेळ आपण पाहताना प्रयत्न दमदार जरूर होता, मात्र ट्रॅपमधून सुटतोय, गनिमितावातनं सुटतोय आणि पॉईंट मिळण्याचा प्रयत्न जरूर होताना या ठिकाणी आपण पाहतोय. जर्सी नंबर 1 शुभम चौगुले अर्थात हिंदूच्या हॉस्पिटलचा असणारा हा गुणवान खेळाडू आहे. दर्दी क्रीडारसिकांचा उसंडून वाढणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. आजची रात्र आपल्यासाठी निश्चित परवडी असणार आहे. ओम ज्ञानदीप मंडळ जे 1981 पासून हे मंडळ कार्यरत आहे आणि आजही आपण पाहतो एक मोठ्या ताकदीनं या मंडळाचे असणारे असंख्य कार्यकर्ते या स्पर्धेची खूप मेहनत घेतात. या अगोदर आपण पाहिलं होतं 2023 ला देखील या प्रकारचे पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं होतं. प्रयत्न दमदार हिंदुजाच्या माध्यमातून कॉर्नरकडे आपण या ठिकाणी प्रयत्न आहे. जितेश शिरवडकर श्रीकांत जाधव, ऋषिकेश गडाख आणि परेश म्हात्रे आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण थांबायचं आहे. परेश म्हात्रे, श्रीकांत जाधव आणि ऋषिकेश गजाख जर पटपटी आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण थांबूया. मी पुन्हा नाव अनाऊन्स करतो. श्रीकांत जाधव, ऋषिकेश गजाख आणि परेश म्हात्रे. क्रीडारसिकांच्या माहितीसाठी एका बाजूला आपण पाहतोय एक महत्वाचा असणारा संघ अर्थात युनियन बँक. या संघाकडून आपण पाहत असताना महाराष्ट्र नॅशनल टीमचे असणारे जे कबड्डी कोच ब्रॉन्झ मेडलिस्ट बेंगॉल वॉरियर्स या संघाचे देखील कोच होते आणि आपण 67व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ज्या रत्नागिरी जिल्ह्याला ज्यांनी विजेतेपद मिळवून दिलं ते संगमेश्वर तालुक्याचे असणारे सुपुत्र आणि युनियन बँकेचे असणारे सर्वेसर्वा आदरणीय प्रशांत सुर्वेसर या ठिकाणी आहेत युनियन बँकेचे कोच म्हणून. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक मीरा भाईंदर महानगरपालिका एक महत्वाचा असणारा संघ या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी कोकणचे सुपुत्र आपण पाहतोय. प्रोच्या माध्यमातून आपल्या सर्वांग सुंदर खेळानं जयपूर पिंक पॅन्थर्स पासून त्यांची सुरुवात झाली आणि जवळपास 6 सेशन ज्यांनी प्रो कबड्डीमध्ये आपलं नेत्रदीपक असं प्रदर्शन ज्यांच्या माध्यमातून झालं. स्थानिक संघ ओम कल्याण या संघाकडून ज्यांना आपण अनेक वर्ष आपण पाहतो ते शिवछत्रपती अवॉर्डी प्रशांत चव्हाण हे या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे असणारे कोच आहेत. आकाश कदम आक्रमणासाठी आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण हिरात बँकेकडनं आपण पाहिलं क्रीडांगण क्रमांक 1 कडे आपण बोलूया. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. डोळ्याचं पारडं फिरणाऱ्या अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू आहेत, देशातले दिग्गज खेळाडू आहेत, त्यांची माहिती आपल्यापर्यंत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपण करत आहोत. एक नेत्रदीपक असा खेळाडू या ठिकाणी आक्रमणासाठी आपण पाहिला जो रजत सिंग सारखा असणारा महत्वाचा खेळाडू आहे ज्याला आपण ज्युनियर नॅशनल मध्ये पाहिलं. मुंबई उपनगरला आपण पाहतो त्याचा स्थानिक संघ आहे जॉली स्पोर्ट्स क्लब. प्रयत्न दमदार या रजतचा संघ आहे युनियन बँक. शुभम चौगुले बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न असेल. मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहतो. युनियन बँकेकडून सतीश खांबे सारखा बेंगॉल वॉरियर्स असणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर अक्षय मिराशी आहे. अक्षय बर्डे जो महत्वाचा आपण नॅशनल गेम्स मध्ये ज्याला आपण पाहिलं. युनियन बँकेचा हा एक गुणवान खेळाडू आपण पाहत असताना स्पर्धेच्या निमित्तानं शुभम रहाटे बँगलोर बुल्स कडून राहतो. युवा सिरीजचा असणारा जयेश भोगले असेल.
असे चांगले चांगले खेळाडू या युनियन बँकेने या स्पर्धेच्या निमित्ताने दिले। एक चांगली स्ट्रगल मित्रांनो आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर। जर पकड आवडली असेल तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत, टाळ्यांवरती टॅक्स नाही मित्रांनो। क्या बात आहे हिंदुजा, अप्रतिम असा एफर्ट आपण पाहतोय आणि स्कोरबोर्ड कडे पाहिलं तर अत्यंत चुरशीच नाशिक जिल्हा। श्रीकांत जाधव आणि परेश म्हात्रे आपण जर आला असेल तर विनंती आहे आपण लगेच येऊया। बालाजी का तो मान लो सिंधु मित्रांनो स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे आपण प्रत्येक दिवसाचा असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू देत असतो। प्रत्येक सामन्याचा असणारा सामनावीर हा देखील मंडळाच्या माध्यमातून आपण देतोय। महाराष्ट्रासह देशात अनेक स्पर्धा असतात, मात्र प्लेअर ऑफ द डे आपण देत असताना प्रत्येक दिवसाची सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड यासाठी देखील मंडळाच्या वतीनं आपण सन्मान करत आहोत। आदरणीय सन्मान्य अमितजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं कालच्या दिवसाचा असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द डे याला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। प्लेअर ऑफ द डे मित्रांनो काल या स्पर्धेचा असणारा पहिला दिवस होता आणि ज्या एकूण ज्याची आपण निवड करत आहोत निवड समितीच्या नजरेत भरलेला एक महत्वाचा असणारा खेळाडू आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या वर्षीची प्रभादेवीची असणारी स्पर्धा ब्रह्मा नाशिक हा या स्पर्धेतला उपविजेता संघ होता आणि त्याच संघातला नाशिक जिल्ह्यातला असणारा महत्वाचा खेळाडू या स्पर्धेतला पहिल्या दिवसाचा बेस्ट प्लेअर म्हणून आपण या ठिकाणी सन्मानित करतो। मी सन्मान्य आदरणीय अमितजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टीव्ही देऊन त्याला आपण सन्मानित करूया। या ठिकाणी HCL या ठिकाणी टीव्ही दिला जातोय, तर पहिल्या दिवसाचा बेस्ट प्लेअर आहे मित्रांनो, टाळ्या जाऊ द्या। HCL नाशिकचा ऋषिकेश गजाक पावणा संघ आहे आणि ऋषिकेशला सन्मानित करतील आदरणीय सन्मान्य अमितजी ठाकरे साहेब, कुमारी सिद्धी रमेश गावडे यांनी पहिल्या दिवसाच्या मानकरा या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असणारं नेतृत्व युवकांचे आयडॉल आदरणीय अभिजित साहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समोर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष आणि मनसे गटनेते आदरणीय यशवंतजी किल्लेदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचे आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत। त्याचबरोबर शाखाध्यक्ष आदरणीय उमेशजी गावडे आपला देखील मनपूर्वक आभार। आदरणीय साहेबांच्या समवेत आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असणारी सर्व या प्रभागाची असणारी कार्यकारिणी, पदाधिकारी, महिला आघाडी या सगळ्यांचा आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। थँक्यू व्हेरी मच आदरणीय अमित ठाकरे साहेब। स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतो। या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वाच्या असणाऱ्या लढती आपण पाहतोय। क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण जर वळलं तर आपण पाहू शकतोय युनियन बँक महाराष्ट्रातल्या त्याचबरोबर देशातल्या सगळ्या सहभागी खेळाडूंच्या ठिकाणी मनपूर्वक
स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं परफेक्ट व्हॉइस या इंग्रजी पेपरचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भगवानजी परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं आदरणीय सन्मान्य परब साहेब. मला पहिला तोच वाटला. काही घेते नाही गप्पा घेऊन वाटत देवर बघ ना अंगी द्यावं आले होते ना. PSI जी लाग जावं म्हणून कास्टे म्हणून कास्टे लागायचं कास्टे डी मार्क येणे बापू. या स्पर्धेच्या निमित्तानं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर आदरणीय दत्ता माने साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवातीलाच आपणास सूचना देण्यात आलेली आहे. सर्व सामनाधिकारी आपण लक्ष द्यायचंय. कोच मॅनेजर शिवाय क्रीडांगणात कोणी असणार नाही. असतील तर मॅच थांबवा प्लीज. त्या ठिकाणी आयोजन समिती आणि तांत्रिक समिती यांनी दिलेल्या सूचनेनुसार फक्त कोच मॅनेजर क्रीडांगणात असावे प्लीज. जवान कोट्या मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं प्रो कबड्डी मध्ये आपण ज्याला नेहमीच पाहतो तो एक आपल्या मुंबईचा असणारा वैभव आपण म्हणूया. प्रो कबड्डीतले असणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंच आरती बारी यांच्या ठिकाणी आगमन होतं. जोरदार टाळ्या होतो आरती बारी मॅडम यांच्यासाठी. मी सर्वप्रथम विनंती करतोय मंडळाच्या वतीनं परफेक्ट व्हॉइस इंग्रजी पेपरचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भगवान परब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. भगवान परब मंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान होतोय भगवान परब यांचा. संदेश टाईप वाटत दे करू तयारी कर. काका पण आलं सारखे सारखे एक हाईट सगळं प्रशांत एक नाचलेली